तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला यूट्यूबची थंबनेल पाहून समजलं असेल नक्की कायबद्दल आपण बोलणार आहे। तर मित्रांनो, आता एक पेपरला बातमी पसरते की आर्मी भरती येणार मित्रांनो 2025ची। त्या आर्मी भरतीबद्दल एकदम डिटेल्स माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, ती 2024ची आता अग्निभरती त्याचा अजून काही रिझल्ट लागला नाही। येत्या काही 2-4 दिवसात रिझल्ट लागेल आणि लगेच मित्रांनो नवीन अग्निवीरची भरती आली आहे इंडियन आर्मीमध्ये। ते भरतीचे डिटेल्स काय एकदम संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी पहा, आर्मी भरती 2025 ऑनलाईन रजिस्ट्रेशन 5 मार्चपासून चालू। चला सज्ज व्हा, एक्झाम कधी होईल याची सर्व एकदम माहिती डिटेल्स माहिती आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार मित्रांनो। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण दोनचे मागं पण भरतीचे व्हिडिओ टाकलेले ते पण पाहून घ्या मित्रांनो। आणि वनरक्षक टेस्ट सिरीज चालू केली ती पण पाहून घ्या। आज आपण वनरक्षकचा व्हिडिओ टाकणार होतो, पण हा लेटेस्ट आपण पेपरला बातमी घेतली, त्यामुळे म्हणलं बरेच विद्यार्थ्यांनी पेपरला बातमी घेतली असेल पण काही नाही समजलं नसेल। त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये ती पेपरची बातमी काय आहे, कशी आहे, यूट्यूबला ऐकली असेल, व्हॉट्सअपला शेअर झाली असेल, टेलिग्रामला पाहिली असेल, ती एकदम आपण एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, हे पहा, ही जो पेपरची बातमी ती लय व्हायरल होती। बा, अग्निवीर भरती के लिए 5 मार्च से 3 अप्रैल तक रजिस्ट्रेशन। तर मित्रांनो, आता ही पेपर आहे, तर हे डायरेक्टर सेना भरती शैलेश कुमार मित्रांनो जो डायरेक्टर आहे ते जे आपलं इंडियन आर्मी जिथून मित्रांनो रिक्रुटमेंट होती त्याचे मित्रांनो डायरेक्टर आहेत, त्यांनी पेपरला येऊन बातमी दिलेली आहे। तर ते काय म्हणतात मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन 5 मार्चपासून चालू होणार आहे आणि ते 3 एप्रिल तक रजिस्ट्रेशन होणार आहे मित्रांनो। तर आता ही पेपरला बातमी आहे मित्रांनो, 3 मार्चचे पेपर आहे मित्रांनो। त्यांनी काय जरूर बातें जानी है मित्र, क्या होगा 10वीं के मार्कशीट में अंकित अभ्यर्थी माँ पिता का नाम और पता को फॉर्म भरने का आधार बनाइए। तर मित्रांनो, जे आपलं 10वीचं मार्कशीट आहे त्या तुमचं त्यांनी काय सांगितले, तुमचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं जे डिटेल्स माहिती एकदम ॲक्युरेट पाहिजे मित्रांनो। आणि तुम्ही आता जो फॉर्म भरताना मित्रांनो मोबाईल नंबर देणार आहे, त्यांनी 2 नंबर इथं काय मेन्शन बघा, मोबाईल नंबर वही दे जो आधार से संबंध हो। तुम्ही तुमचा जो आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे मित्रांनो, तोच तुम्हाला तो फॉर्म भरते वेळेस द्यायचा आहे। त्यांनी तर अधिकृत जानकारी आपली इंडियन आर्मी वेबसाईट आहे त्यावर जाऊन पाहायला सांगितले। आता तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरा मित्रांनो, तो तुमचा चालू नंबर आणि चालू ईमेल आय डी टाकायचा आहे, कारण जेणेकरून कोणत्याही प्रकारची डिटेल्स तुमच्यापर्यंत येणार आहे मित्रांनो। त्यांनी आता हे सांगितलेलं आहे मित्रांनो। आता हीच मित्रांनो हे डायरेक्टर यांनी माहिती दिली, त्यामुळे इंडियन आर्मी भरती लवकर सुटणार 100% मित्रांनो। आता त्यांनी एकदम पूर्णपणे हो का, हे डायरेक्टर सेना भरती शैलेश कुमार सर यांनी आपल्याला माहिती दिली, पेपरला पण आली 3 मार्चची बातमी आहे मित्रांनो। त्यामुळे आपल्याला आता शुअर झालं की मग ती इंडियन आर्मीची भरती येणार आहे मित्रांनो। अग्निवीर भरती केली आहे, भरती ही 100% येणार आहे, त्याच्यामुळे तुमची तयारी चालू ठेवा। त्यांनी सुरू सहयोग प्राप्त करे 2 पदों के लिए। आता तुम्ही सांगा, विद्यार्थी मित्रांनो जे जनरल ड्युटीला फॉर्म भरणार आहेत ते मित्र 10वी पासवर फॉर्म भरू शकतात। त्यात मित्रांनो स्टोअर रायटर, ट्रेडमॅन्स आणि जे विद्यार्थी मित्रांनो नर्सिंगची 12वी विज्ञान भरती, 12वी सायन्स जायचं असेल तर टेक्निकलला मित्रांनो फॉर्म भरू शकतात, ते पण सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, बनवाले जन्म प्रमाणपत्र जे आपलं जन्म प्रमाणपत्र आहे ते पण असलं पाहिजे मित्रांनो। आता त्यांनी शरीर करा मेडिकल होतं मित्रांनो, त्यामुळे आता शरीर सफाई वगैरे सगळं एकदम मित्रांनो जे हिंदी पेपरमध्ये आलेली आहे मित्रांनो, ते आपण माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। थोडक्यात म्हणजे काय मित्रांनो, स्टार्टिंगला तुम्हाला माहिती असेल पहिली होती मित्रांनो रिटर्न एक्झाम, त्यानंतर तुमचं फिजिकल होतं। फिजिकलला मित्रांनो 1600 मीटर असतं, लांब उडी असते, उंचवडी असते, पुलअप्स असतात मित्रांनो, त्यात मार्क होतं मित्रांनो। त्यानंतर तुमचं मेडिकल होतं, त्यानंतर मेडिकल नंतर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रिझल्ट लागतो। तर आत्ताच मित्रांनो 24चा अजून रिझल्ट बाकी येतो, आता काही दिवसात नक्कीच लागेल मित्रांनो। तर याचं मित्रांनो परीक्षा पॅटर्न कसा असतो, सिलेक्शन प्रोसेस कशी असते, आता मी सुद्धा मित्रांनो इंडियन आर्मीची भरतीला अहमदनगरला, ते पण तुम्हाला आणि आपले काही मित्र आहेत ते इंडियन आर्मीत अग्निवीर सेवा पण करतात, त्यांच्या पण माहिती तुम्हाला शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो। एकदम डिटेल्स माहिती आहे मित्रांनो। आता पेपरला बातमी आली, ज्यावेळेस ऑफिशियल जाहिरात येईल त्यावेळेस एकदम डिटेल्स माहिती मित्रांनो। त्याचा परीक्षा पॅटर्न कसा आहे, परीक्षा निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही आहे मित्रांनो, एकदम संपूर्ण व्यवस्थित माहिती। त्याचं फिजिकल कशा प्रकारे होतं, मेडिकल होतं, 1600ला किती राऊंड पळायचे, टायमिंग किती देतात, कुठं ग्राउंड होतं, काय होतं, एकदम डिटेल्स माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो। भरती आता पेपरला आली, मला येतं काय 2-3 दिवस मित्रांनो भरती ऑफिशियल वेबसाईटला पडेल। जशी ऑफिशियल वेबसाईटला मित्रांनो भरती पडेल त्याच्या दृष्टीने लगेच आपण व्हिडिओ बनवणार आहोत, जेणेकरून आणि तीच मित्रांनो आता सध्याच्या ग्रुपला टेटसला हा जरा ही पेपरची बातमी व्हायरल होती आणि त्यामुळे म्हटलं त्याच्या आपण थोडं स्पष्टीकरण द्यावं मित्रांनो। त्यासाठी मित्रांनो आता ह्यांनी आलेलं आहे बघा,
तर मित्रांनो भरती नक्कीच येऊ शकते. त्यांनी आपल्याला पेपरला बातमी दिली आणि स्वतः डायरेक्टर सेना भरती शैलेश कुमार सर यांनी बातमी दिल्यामुळं आपण नक्कीच थोडं आशा लावून धरू की भरती नक्कीच सुटेल मित्रांनो. मित्रांनो आता तुमचा अभ्यास नक्कीच चालू ठेवा, ग्राउंडची तयारी चालू ठेवा. येत्या भरतीत आपलं वर्दीत यायचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. आणि जेव्हा भरती सुटेल त्याचं एकदम एक्सप्लेनेशन, परीक्षेचा अभ्यासक्रम, नोकरी ठिकाणी एकदम डिटेल्स माहिती आणि त्यात कोणते ट्रेड असतात, काय असतं मित्रांनो, ट्रेनिंग कशी होती, सगळं एकदम डिटेल्स माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो आता आपलं वनरक्षक भरती येण्याच्या अनुषंगाने आपण जे टेस्ट सिरीज चालू केली ती पण पाहून घ्या. CSFची भरती मित्रांनो, बँकेच्या 2-3 भरती सुटल्या त्या पण पाहून घ्या मित्रांनो. असं होतं की मित्रांनो आपण म्हणतो यार भरती सुटत नाही, भरत्या सुटतात मित्रांनो पण तुमच्याकडे माहीत होत नाही. तर तुम्ही काय करा, जास्त व्हिडिओ शेअर करा. आता 2 बँकेच्या भरती सुटल्या त्या पण आपण टाकून दिल्या आहेत मित्रांनो. CSFची भरती सुटली, आसाम रायफलची भरती सुटली, 4-5 भरती झाल्या मित्रांनो आत्ताच. तर तुम्ही मित्रांनो फॉर्म नक्की भरून टाका. कुठं ना कुठं तर आपल्याला नक्कीच नोकरी मिळून जाईल मित्रांनो. तर तो जास्त काय होतं विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जातच नाही. तुम्ही जास्त शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद मित्रांनो.